गडचिरोली जिल्ह्यामधील मुसळधार पावसाचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागलेला आहे। कुरखेडा तालुक्यामधल्या गुरनोली इथल्या मोठ्या तलावाची पार फुटल्यामुळे शेकडो एकर धान शेती पाण्याखाली गेली असून मोठं नुकसान झालंय। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका निर्माण झालाय। गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती नद्यांना पूर आलाय। नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून गोदावरी नदीचं पाणी अनेकांच्या शेतामध्ये शिरलंय। गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती कायम आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो की प्राणहिता ही नदी आहे, मोठ्या प्रमाणात पूर जे आहे ते आलेला आहे आणि जवळपास 2 किलोमीटरच्या अजून लांब रुंदी याची दिसत आहे आणि 100% नदी जी आहे ते जुलै महिन्यात भरलेली आहे। आता सध्या अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर असताना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पूर संकट जे आहे ते वाढण्याचे चित्र सध्या गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडेर खान, TV9 गडचिरोली।